सण समारंभ सुरू झालेले आहे आणि भरपूर गोड-धोड खाणं चालू आहे. पण हे सगळं पचन होण्यासाठी मी मस्त एक मुखवास तयार केला आहे. तर आज आपण पान मुखवासची अगदी सोपी रेसिपी बघणार आहोत. याला देवीचे तांबूल देखील म्हणतात आणि हे नवरात्रात सुद्धा केलं जातं. तर या नवरात्रात देखील तुम्ही हे करू शकता. चला तर कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे 25 ते 30 इतकी विड्याची पानं घेतलेली आहे. ही पानं आकाराने छोटी आहे म्हणून मी इतकी घेतलेली आहे. जर तुम्ही बाजारातून आणत असाल आणि ती मोठी असेल तर 15 पानं इनफ आहे एवढ्या प्रमाणाकरिता. तर आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी कोरडी पण करून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे. कारण आपल्याला मुखवास हा थोडासा टिकवायचा आहे. हा मुखवास तुम्ही केल्यानंतर 1 महिना आरामात फ्रीजमध्ये टिकतो. 1 महिन्यापेक्षा जास्तच टिकतो. तर म्हणून ही पानं जी आहेत ती छान कोरडी करून घ्यायची आणि याचं देठ काढून घ्यायचं जसं मी इथे दाखवलेलं आहे. आणि आता ही सगळी पानं अशी तुकडे करून घ्यायचे आहे, कट करून घ्यायचे हाताने. शक्यतो याला कुठलंही मेटल वगैरे लावू नका, म्हणजे कात्रीने किंवा चाकूने कापू नका. म्हणजे हे जे मुखवास आहे ते छान होईल आणि जास्त दिवस टिकेल. तर मी अशीच हाताने ही तोडून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. तर इथे मी हे मिक्सरच्या पॉटमध्येच डायरेक्ट घातलेलं आहे. यामध्ये हे जे काही साहित्य आहे तर ते आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये न घालता या 2-3 पानांना मी काही साहित्य लावून घेणार आहे. जसं की चुना लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर काथ जी असते ती पण लावून घ्यायची आहे, जर काथ ओली केलेली असेल तर. आता माझ्याकडे कोरडी काथ होती तर मी ही डायरेक्टच याच्यामध्ये घालून घेणार आहे. फक्त चुना माझ्याकडे जो होता तो थोडासा ओला होता म्हणून मग मी असं 3-4 पानांना हे लावून घेतलं. 2 टेबलस्पून खोबरं किस घालून घेऊ. 1 टेबलस्पून मी इथे बडीशेप घेतलेली आहे. मी इथे जाड बडीशेप घेतली आहे, तुम्ही बारीकही घेऊ शकता. त्यानंतर मी इथे खडी साखर घालणार आहे. तर हा मोठा खडी साखरेचा तुकडा थोडासा मी याला बारीक करून घेते, तो घालून घेऊ. 1 टेबलस्पून इतकं ज्येष्ठ मध घालू. 1 टेबलस्पून धना डाळ. त्यानंतर 2 वेलची मी अशी काढून घेत आहे. वेलचीचे दाणे आपण यामध्ये घालून घेऊ. अगदी 1 चिमूटभर आसमान तार आपण यामध्ये घालू. पाव टीस्पून मी इथे काथ घालत आहे. तर मी जसं सुरुवातीला सांगितलं काथ ही कोरडी होती म्हणून मी इथे अशीच कोरडी पाव टीस्पून घालत आहे. तुम्ही पानाला पण याला ओलं करून पानाला पण लावून घेऊ शकता आणि याला मिक्सर मधून बारीक करून घेऊ. हे बघा या पद्धतीने मी मस्त हे बारीक करून घेतलेलं आहे. आता याला आपण एका बोलमध्ये काढून घेऊ आणि यानंतर आपल्याला काही अजून साहित्य यामध्ये ऍड करायचे आहे. हे बघा हे सगळं मी बोलमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून आपण गुलकंद घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गुलकंद घालून मी हे छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये जे काही तुम्हाला गोड साहित्य घालायचं असेल ते घालू शकता. तर इथे मी 2 टेबलस्पून टुटी फ्रुटी घालत आहे किंवा तुम्ही जी गोड सोप असते कव्हरवाली किंवा त्याला कोटिंग असलेली, शुगर कोटिंग असलेली ती पण यामध्ये तुम्ही आता घालू शकता. तर ती 1 टेबलस्पून घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. तर आपलं हे पान मुखवास किंवा तांबूल तयार आहे. आता याला 3 ते 4 तास आपण सुकवून घेऊ आणि त्यानंतर बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये 1 ते 2 महिन्यांसाठी स्टोअर करू शकतो. हे पान मुखवास अतिशय पाचक आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. कारण यामध्ये आपण चुना वापरला आहे आणि विड्याची पानं जी वापरली आहे त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळे हे मुखवास किंवा हे पानं खाणं अतिशय उत्तम. तर ही पान मुखवास किंवा तांबूल याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.